संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एकूण निलंबित खासदारांच्या संख्येने 100चा आकडा पार करून जवळपास 140च्या आसपास ही संख्या गेलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील आहेत, ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। त्या रजनीताई, तुमचंही निलंबन करण्यात आलं होतं आणि आज जे निलंबन झालंय त्याच्या आधी काल तुम्ही निलंबित झालात, तर काय वाटतंय या सगळ्याबद्दल? देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा सगळ्यात काळाकुट्ट दिवस आहे, कारण एवढ्या प्रकारे मला असं वाटतं की निलंबन कधीच झालं नव्हतं संसदेच्या पूर्ण इतिहासामध्ये। आणि जो विरोधकांचा आवाज बंद करायचा आणि पुढे आवाज करायचा नाही, ही जी प्रवृत्ती, हुकुमशाही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। आमच्या फक्त मागण्या दोनच होत्या की होम मिनिस्टर अमित शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्यापैकी कुणीतरी येऊन आम्हाला निवेदन द्यावं की सुरक्षेच्या काय त्रुटी राहिल्या, सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय पुढे जबाबदारी घेणार आहोत, आणि ज्या लोकांनी पत्र दिलं, ज्या खासदारांनी बीजेपीच्या पत्रावर ॲडमिशन दिली, त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करत नाही आणि तुम्ही आम्हाला धारदार काढून टाकता, हे कुठेतरी विसंगत वाटतं। आणि केवळ तुमचं म्हणणं खरं करण्यासाठी तुम्ही आम्हाला बाजूला करायचं, हा लोकशाहीचा गळ्यात शेवटाचा भाग आहे। रजनीताई, एक असं ऐकलं कानावर येते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदीय दलाच्या बैठकीमध्ये असं म्हटलंय की सर्वसाधारण असाही एक काळ होता ज्यावेळी रोज एक नवा घोटाळा समोर येत होता, पण त्यावेळेसच्या विरोधी पक्षांनी जनतेला जागरूक केलं आणि सभागृहात राहिले। आत्ताचा विरोधी पक्ष ज्या प्रकारे वागतोय त्याबद्दल ते नाराज आहेत असं कळते। एक्झॅक्टली बरोबर आहे, अगदी बरोबर आहे त्यांचं, परंतु त्याला घोटाळ्याबद्दल ते बोलतायत। जर चुकून एखादा बॉम्ब, चायनीज मेड बॉम्ब आणला असता त्याच्या आत आलेल्या मुलांनी आणि तो जर संसदेत टाकला असता तर आज आम्ही इथे श्रद्धांजली आम्हाला व्हायला लागली असती। आणि हा प्रकार झालेला त्याच तारखेला 13 डिसेंबरला 2003 हा प्रकार झालेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी रिस्क तुम्ही ज्या घेता सगळ्या संसदेच्या खासदारांच्या बाबतीमध्ये, आणि सुरुवातीपासूनच आम्ही म्हणतो की संसदेमधल्या सुरक्षिततेबद्दल लॅप्सेस आहेत आणि त्या लॅप्सेसच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही आहे। मला असं वाटतं की ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, कारण हा प्रश्न एकट्या दुकट्या खासदाराचा नाही आहे, पूर्ण देशामधले जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, लाखो करोडो लोकांनी, ते तिथे बसतात आणि ते तुमची पंचायत, सगळ्यात मोठी पंचायत आहे ती, आणि तिथे तुम्ही सुरक्षा देत नाही, कुणी आत येतंय, तर हे बरोबर नाही। त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर फक्त तुम्ही एक निवेदन द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं। तर तुम्ही निवेदनही देत नाही, ज्या माणसाने त्याला पत्र दिलं बीजेपीच्या खासदारांनी, त्या खासदारावर काही कारवाई नाही, तुमचे कुठलाही माणूस याच्यावर बोलायला तयार नाही, आणि आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, हे बरोबर नाही आहे। आजही आपल्या कानावर येते की आणखीन काही खासदारांचं निलंबन झालंय, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे, शरद पवार गटाच्या। तर काय वाटतंय की विरोधी पक्षातले सगळ्या खासदारांचं हे निलंबन सत्र कधीपर्यंत चालेल, तुमचा काय अंदाज आहे? मला असं वाटतं की हे अधिवेशन संपपर्यंत ते पूर्णपणे जसं मोदींचा नेहमी काँग्रेसमुक्त भारतचा नारा देतात आणि त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत दंड थोपटून उभे राहिले, तसं आता विरोधी पक्षमुक्त लोकसभा आणि राज्यसभा हे त्यांना करायचं आहे। ह्याच्यापेक्षा दुसरं काही त्यांचा मला दिसत नाही पुढचं। धन्यवाद ताई। तर आपण पाहू शकतो की ताईंनी म्हटलेलं आहे की एकूणच नरेंद्र मोदींना हा जवळपास संपूर्ण लोकसभा आणि राज्यसभा विरोधी पक्ष मुक्त करायचं आहे, असं रजनी पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन मोहितसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।